कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय बारा तारखेला सकाळी 10 वाजेच्या दरम्यान स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ज्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे आणि 7-8 वर्ष आळंदीमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे पारमार्थिक साधना केली आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी आळंदीमधून आपल्या गावामध्ये ठाकर आडगाव या ठिकाणी येऊन गेल्या 10 वर्षापासून जे गावामध्ये विविध धार्मिक उपक्रम करण्याचं काम करतात, त्याचबरोबर गावातील तरुण मुलं व्यसनाधीनतेपासून कशी बाजूला जातील, लहान मुलांना बाल संस्कार कसे लागतील, पारमार्थामध्ये कसे वळतील या हेतून जे गेल्या 10 वर्षापासून पारमार्थिक सेवा ठाकर आडगाव या गावामध्ये करतात आणि ते असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज आनंदे यांच्यावरती 12 तारखेला सकाळी 10 वाजेच्या सुमारामध्ये जातेगाव रोड गेवराई या ठिकाणी गावातीलच काही समाजकंटकांनी काही व्यसनाधीन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि अमानुष अशा प्रकारची मारहाण त्यांच्यावरती केली. म्हणजे अक्षरशः व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल. जनावरांना सुद्धा मारणार नाहीत इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांना मारहाण झाली. अगदी डोळ्यानं ते दृश्य पाहवत नाही आणि त्यांना मारहाण होऊन आज 6 दिवस झालेत. अजूनही आरोपी कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. जे 7-8 आरोपी त्याच्यापैकी एकालाही अजून अटक झालेली नाही आणि म्हणून 11 आरोपीत आणि म्हणून शांततेच्या मार्गानं SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू संप्रदाय आहे, शांततेचं प्रतीक आहे. गेल्या अनेक दिवसापासून वारकरी संप्रदायावरती वेगवेगळे आक्रमण चालू आहेत. वेगवेगळ्या परिसरामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये जी महाराज मंडळी राहतात त्या प्रत्येक महाराज मंडळीला काही ना काही त्रास आहे, काहीतरी त्यांच्यावरती संकट येतात, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे किती दिवस चालणार आहे? जो वारकरी संप्रदाय सगळ्या विश्वामध्ये श्रेष्ठ आहे आणि ही सगळी महाराज मंडळी रोज गावोगाव फिरतायत, धर्माचा प्रचार करतायत, संप्रदायाचा प्रचार करतायत, रोज कीर्तन प्रवचन चालू आहेत. म्हणून समाज आज कुठंतरी स्थिर आहे. ज्या दिवशी कीर्तन प्रवचन बंद होतील समाज अस्थिर व्हायला वेळ लागणार नाही. मग समाज स्थिर ठेवण्याचं काम जी महाराज मंडळी करतायत त्यांच्यावर जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर भविष्यात धोतर घालायला सुद्धा तरुण मुलं कंटाळा करतील. धोतर घालायचं धाडस कोणी करणार नाही, गळ्यात माळ घालायचं धाडस कोणी करणार नाही, कीर्तन प्रवचन करायचं धाडस कोणी करणार नाही. मग हा संप्रदाय पुढे जाणार कसा आहे? संप्रदाय जर पुढे थांबला तर सगळं हे विश्व, सगळा महाराष्ट्र अस्थिर होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दारामध्ये आलात, काय मागणी असेल? आमची मागणी एवढीच आहे, आरोपींना अटक लवकरात लवकर झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती मोक्का लावण्यात आला पाहिजे. ज्यांनी आमच्या कैलास महाराज आनंदींची ही परिस्थिती केली, आज त्यांना चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती दयामाया करून उपयोग नाही. जी त्यांनी दया केली नाही त्यांच्यावर दया करून उपयोग नाही. विषय असा आहे की प्रत्येक असणारे गावातले हे गाव गुंड यांना काहीतरी राजकीय आश्रय असतो. आपल्या माध्यमातून माझा सगळ्या राजकीय मंडळीला सुद्धा विनंती की वारकरी संप्रदाय ह्या सगळ्याला सोबत घेऊन चालणार आहे. कुठल्याही प्रकारच्या राजकीय व्यक्तींनी या असणाऱ्या गाव गुंडांना, या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. आज 6 दिवस झाले, अजून एकाही लोकप्रतिनिधीचा संपर्क इथं नाहीये. लोकप्रतिनिधी भेटायला सुद्धा आलेले नाहीये. त्यांनी साधी चौकशी केली नाही. याच्या पाठीमागं कारण नेमकं काय आहे त्याचाही शोध घेणं गरजेचं आहे. SP साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत की लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि फक्त आज कैलास महाराज आनंदीचं प्रकरण झालंय असं नाही, सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या महाराज मंडळींना त्रास आहे. सगळ्या महाराज मंडळींना काहीतरी संरक्षण दिलं पाहिजे. गेल्या 8-10 दिवसापूर्वी एका जणांनी मुद्दा उपस्थित केला की हे महाराज आहेत, वारकरी आहेत, यांच्याकडे पिस्तुला कशाला पाहिजे, यांच्याकडे शस्त्र कशाला पाहिजे.
मला एक सांगा, जर कैलास महाराजाकडे काहीतरी शस्त्र असतं तर किमान स्वतःचं संरक्षण करू शकले असते. म्हणून भविष्य काळामध्ये सरकारनं, SP साहेबांना आणि महाराष्ट्र शासनानं या कीर्तनकार मंडळींना जे रात्रंदिवस प्रवास करतात काहीतरी संरक्षण दिलं पाहिजे. नाहीतर शस्त्र परवाने तरी सगळ्या महाराज मंडळींना दिले पाहिजे की ज्याच्यातून ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. ही आपल्या माध्यमातून आमची महाराष्ट्र सरकारला मागणी आहे. सरकारच्या माध्यमातून सुद्धा कोणी आतापर्यंत आलं नाही. फक्त माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अक्षयजी महाराज भोसले यांच्या माध्यमातून संपर्क केला. त्याचबरोबर महाराजांचा हॉस्पिटलचा बराचसा खर्च माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केला. त्यांचे सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानतो आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आपल्या माध्यमातून SP साहेबांना आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही या ठिकाणी. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.